जाणार आहे, असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता पुढच्या 2 ज्या व्याख्या आहेत, फॉरेन सर्व्हिस आणि प्रतिनियुक्ती, याची कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. ते आता आपण बघूयात काय काय आहे ते. इथे आपण एक फ्लो चार्ट बनवला आहे. कन्सिडर करा तुम्ही सध्या असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्ही सध्या कार्यरत आहात. तर तुमचं मूळ पद कोणतं आहे? असिस्टंट कमिशनर. त्याला आपण सहाय्यक आयुक्त असं म्हणतो. या मूळ पदावरून तुमची जर शासनानं सिडको येथे काही काळासाठी बदली केली किंवा मग तुम्हाला त्या सिडको विभागामध्ये जर टाकलं आणि तुमचा पगार मग सिडको विभागामध्ये टाकल्यानंतर तुमचा पगार हा कोण करणार आहे? शासन करणार आहे. तो कशाद्वारे करणार आहे? कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून तो करणार आहे. यालाच आपण काय म्हणतो? डेप्युटेशन म्हणतो. डेप्युटेशन म्हणजे काय? तुम्ही एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी गेले म्हणजे तुम्ही काय चेंज केलं? तुम्ही फक्त विभाग चेंज केलेला आहे. तुमची पगार देणारी ऑथॉरिटी ही सेमच असणार आहे. त्याला आपण काय म्हणतो? डेप्युटेशन असं म्हणतो. इथं पगार चेंज झाला का? पगार चेंज नाही झाला तुमचा. शासन म्हणजे तुम्ही मूळ पदावरती जेव्हा कार्यरत होते सहाय्यक आयुक्त म्हणून, तेव्हा सुद्धा तुमचा पगार हा शासन करत होतं. कोण? महाराष्ट्र शासन. कशामधनं करत होतं? तुमच्या कन्सॉलिडेटेड फंडमधून करत होतं. इथे इंडियाने येणार, महाराष्ट्राचा तुमचा संचित निधी येईल, तिथून ते तुमचा पगार करत होतं. याला आपण काय म्हणतो? डेप्युटेशन असं म्हणतो. कन्सिडर करा तुमचं हे जे मूळ पद होतं असिस्टंट कमिशनरचं आणि हे तुमचं जे सिडकोचं पद होतं, तुमची नियुक्ती 14 फेब्रुवारी 2026ला त्यांनी तुम्हाला तिकडे टाकलं 13 फेब्रुवारी 2027 पर्यंत. जो तुमचा हा 1 वर्षाचा पिरियड होता याला डेप्युटेशन पिरियड असं म्हटलं जातं. ही सुद्धा व्याख्या आपल्याला त्यांनी याच्यामध्ये मेन्शन करून दिलेली आहे. डेप्युटेशन पिरियडची सुद्धा व्याख्या आहे 19ब मध्ये. 19अ मध्ये त्यांनी डेप्युटेशन सांगितलेलं आहे आणि 19 मध्ये त्यांनी फॉरेन सर्व्हिस सांगितलेली आहे. तर डेप्युटेशनची व्याख्या तुम्हाला लक्षात आली असेल. डेप्युटेशनची संकल्पना तुम्हाला लक्षात आली असेल. काय त्याची संकल्पना? तुम्ही मूळ पदावरून विभाग तुमचं ते डिपार्टमेंट आहे ते तुम्ही शिफ्ट करताय. तुम्ही सहाय्यक आयुक्तावरून तुम्ही सिडकोला जाताय. पगार करणारी ऑथॉरिटी मात्र तुमची सेम आहे, शासन आहे आणि ते तुमचं संचित निधीमधून तुमचा पगार करताय. त्याला आपण डेप्युटेशन असं म्हणतो. नंतर कसं लक्षात ठेवायचं आहे? इथं तुमची एक मेमरी हिंट आहे. डेप्युटेशन, डी फॉर डेप्युटेशन लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये फक्त तुमचं डिपार्टमेंट बदलणार. डिपार्टमेंट इज डिफरंट असं लक्षात ठेवायचं. आता फॉरेन सर्व्हिस काय असते ते समजून घेऊया. कन्सिडर करा की तुम्ही सहाय्यक आयुक्त आहात आणि उद्या शासनाने तुमची नियुक्ती केली UN मध्ये, जे आपलं युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन आहे, किंवा युनेस्कोमध्ये तुमची जर त्यांनी नेमणूक केली. युनेस्कोमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुमचा जो पगार आहे तो पगारसुद्धा जर युनेस्कोने केला तर ती तुमची फॉरेन सर्व्हिस गणल्या जाईल. काय गणल्या जाईल? फॉरेन सर्व्हिस. का? तुमचा पगारसुद्धा ती UNची बॉडीज करते. त्याच्यामुळे तुम्हाला काय कन्सिडर केलं जाईल? फॉरेन सर्व्हिस असं कन्सिडर केलं जाईल. F फॉर फॉरेन लक्षात ठेवायचं आणि F फॉर फंड इज डिफरंट. का? तुमचा पगार हा दुसरा कोणतरी करणार आहे, शासन करणार आहे का? नाही, UNची बॉडी करणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं F फॉर फॉरेन सर्व्हिस आणि F फॉर फंड इज डिफरंट. Fमध्ये काय असणार आहे? तुमचा फंड हा वेगळा असणार आहे. Dमध्ये तुमचं डिपार्टमेंट वेगळं असणार आहे. आय होप तुम्हाला या संकल्पना क्लिअर झालेल्या असणार आहेत. तीनही व्याख्या आपण इथे संकल्पनात्मक बघितल्या. फॉरेन सर्व्हिस काय? याच्यामध्ये आपण बघितलं तुमचा हा पगार तुमचा हा CFI मधून नसतो, संचित निधीतून येत नाही, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि डेप्युटेशन म्हणजे काय? जेव्हा एखादा कर्मचारी शासनाच्या मान्यतेने आपल्या मूळ संवर्गातून दुसऱ्या पदावर म्हणजेच काय राज्यात किंवा राज्याबाहेर काम करण्यासाठी जातो आणि त्याचे वेतन संचित निधीतूनच दिले जातं, त्याला आपण डेप्युटेशन असं म्हणतो. फॉरेन सर्व्हिसबद्दल काय सांगतात ते? जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने अशा ठिकाणी काम करतो जिथं त्याचे वेतन भारत किंवा राज्याच्या संचित निधीतून दिलं जात नाही. उदाहरणार्थ एखादी आंतरराष्ट्रीय संस्था किंवा खाजगी संस्था, मी तुम्हाला मेन्शन केलं UN मध्ये तुम्ही युनेस्कोमध्ये काम करताय, तुमचा पेमेंटसुद्धा कोण करताय? युनेस्को करते किंवा UNची बॉडी करते. तर त्याला आपण काय म्हणतो? फॉरेन सर्व्हिस म्हणतो. तुम्ही सहाय्यक आयुक्त आहात पण तुमची सिडकोमध्ये नियुक्ती झाली, तुमचा पगार शासन करतं, संचित निधीतून करतं, तर ते मग तुमचं डेप्युटेशन होणार आहे. डेप्युटेशन पिरियडसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे आपण बघणार आहोत